नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्या सोबतच्या या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की याआधी आपण या कार्यक्रमामध्ये सेक्स आणि त्या संदर्भातले जे वेगवेगळे महत्त्वाचे भाग आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्यात सेक्स आणि योगा आहे, म्युझिक आहे, झुंबा आहे, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान आणि सेक्सचे जे विविध फायदे आहेत या आणि अशा अनेक विषयांवरती सरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या सहज भाषेत मार्गदर्शन केलंय. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. तो विषय कोणता आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी डॉक्टर विजय दैफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका छोट्याशा एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलं. आता आपण चर्चा करणार आहोत सेक्स आणि स्विमिंग या विषयावरती आणि त्यासाठी आज डॉक्टर विजय दैफळे पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत. नमस्कार. 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावरती गेल्या काही भागांपासून मी तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. 50 नंतरचं सेक्स लाईफ याबद्दल आपण विविध अँगल समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. यातला उद्देश हाच आहे की जे वरदान निसर्गानं आपल्याला सगळ्यांना दिलंय ते केवळ शारीरिक दुर्बलता या गोष्टीमुळे आपण त्यापासून वंचित राहतोय असं होऊ नये. आणखीन एका गोष्टीचा मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आणि तो म्हणजे याच 50 मध्ये येणारे जे इतर आजार आहेत, उदाहरणार्थ ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस सारखा आजार असेल, इतर त्याच्या कन्सल्टेशनसाठी म्हणा किंवा उपचारांसाठी आपण ताबडतोब डॉक्टरांना जाऊन भेटतो. पण जेव्हा सेक्स संदर्भात कोणती समस्या उद्भवते आपण डॉक्टरांकडे जाताना 10 वेळा विचार करतो. आणि याचं मुख्य कारण काय असतं माहिती आहे? लोक काय म्हणतील ही वैचारिक समस्या. खरंच मित्रांनो, ही एक वैचारिक समस्या आहे. लोक काय म्हणतील? लोक काही बोलतातच, पण आजारी पडणारा जो माणूस आहे त्याचं कुटुंब आणि त्या सगळ्या गोष्टीला त्याला सामोरं जायचं असतं. कोणत्याही समस्येतून, आजारातून बाहेर पडायचं असेल तर एकच महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे योग्य वेळेत त्या गोष्टीचा इलाज होणं. आणि नेमकं आपण त्याच वेळी लोक काय म्हणतील या वेगळ्याच विचारानं पछाडलेले असतो. सो असं करू नका. लैंगिक समस्या या सुद्धा इतर शारीरिक आजारांसारख्याच आहेत. आजच्या या पुढारलेल्या जगात सुद्धा आपण मागच्या काळासारखंच वागणार असू तर मग आपल्याला हे जे पुढारलेपण आलेलं आहे त्याचा काय उपयोग? ही झाली एक गोष्ट. आता यातलाच अजून एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सेक्स डिव्हायसेस. ॲक्टिव्हिटीमध्ये जेव्हा डिव्हायसेस खूप महत्त्वाचं काम करतात, आपल्याला एक नवोत्साह देतात, गेलेला आत्मविश्वास परत देतात, वयामुळे उगाचच आलेलं जे नैराश्य असतं त्यापासून मुक्त करतात. फक्त नेहमी डॉक्टर आपल्याला जे सांगत असतात तेही मी तुम्हाला इथं सांगेन, ते म्हणजे कृपया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या गोष्टी करा. आणि मला वाटतं डॉक्टर विजय दैफळे गेल्या अनेक वर्षांपासून याच शारीरिक समस्यांवरती काम करतायत. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते सुद्धा आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठ्या कॉन्फरन्सेसमध्ये त्यांना निमंत्रण असतं आणि त्या ठिकाणी ते जातात. अशीच एक कॉन्फरन्स उद्या सेक्सॉलॉजी कॉन्फरन्स मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे आणि तिथं डॉक्टर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याविषयी मी सरांकडून जाणून घेणार आहेच, पण तुमच्या समस्यांसंदर्भात तुम्ही सरांना भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक्स आहेत, औरंगाबाद आहे, पुणे आहे, नेरूळ आहे, दादर आहे, ठाणे आहे, कल्याण आहे, नाशिक आहे, अशा सेंटर्सवरती जसे इतर अनेक जण नियमित येतात, सरांचा सल्ला घेतात, तसं तुम्ही सुद्धा करू शकता आणि आपल्याला सगळ्याच शंकांचं तुम्ही निरसन करून घेऊ शकता. आजच्या या विषयाबद्दल डॉक्टर काय बोलतात, काय सांगतात याची उत्सुकता मला सुद्धा आहे, पण त्याआधी जाणून घेऊया आजचा विषय काय. आजचा विषय आहे सेक्स आणि स्विमिंग. या विषयावरती आजच्या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकताय. तुमच्या समस्या, अडचणी सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 66843333 आणि दुसरा क्रमांक आहे 7410030228. चला कार्यक्रमाला सुरुवात
करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं. धन्यवाद. नक्कीच. एक कॉन्फरन्स उद्या आहे मुंबईमध्ये हो. आणि खूप महत्त्वाची कॉन्फरन्स आहे, काय नक्कीच. सांगा? या ठिकाणी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सेक्शुअल मेडिकल प्रॅक्टिशनर्स मॉडर्न मेडिसिन या ग्रुपनी सेक्सॉलॉजी कॉन्फरन्स इंटरनॅशनल लेवलची इंडियातलेच नव्हे तर भारताबाहेरचे देखील डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. चर्चासत्र आहे, विचारविमर्श आहे. स्पेशली माझं प्रेझेंटेशन ह्या 50 नंतर जी दुर्बलता येते, कमजोरी येते, त्यामध्ये सगळे थकलेले भागलेले असतात, मेडिसिन काम करत नाही, मग पुढे करायचं काय? मग येतं PRP प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी. यामध्ये बॉडीच्या सेल्स काढून प्लेटलेट ॲक्टिवेट करून त्याला लिंगामध्ये इंजेक्ट केल्यानंतर नवीन नर्व्स, व्हेसल्स आणि फायब्रोब्लास्ट तयार होऊन त्या ठिकाणी नवीन सिस्टीम यंत्रणा आणि लिंगाचा भाग तयार होतो. आणि जिथं गोळ्या काम करत नाही, जिथं BP आहे, कॉम्प्लिकेटेड केस आहे, जिथं आपण म्हणतो आता आपण हात टेकले, तिथे ती कामाला कशी सुरुवात करते ही पूर्ण जगभरातील आणि देशातील डॉक्टरांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. दुसरं कॉम्प्लिकेटेड केस ऑफ पेनाइल इम्प्लांट. काय असतं माहिती का, चांगला धडधाकड माणूस काही असा पेनाइल इम्प्लांट करायला येत नाही. बरोबर. 60 झाले, 70 झाले, 50 झाले, बरेचदा 22 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत इम्प्लांट आपण करतो. वेगवेगळी कारणं आहेत. पोस्ट ट्रॉमॅटिक असतील, वॉस्क्युलर असतील किंवा BP डायबिटीसमुळे त्यात फायब्रोसिस होऊन लिंक कोलॅप्स झालेला असेल आणि डिफिकल्ट केस असेल तर अशा केसमध्ये हे इम्प्लांट टाकून त्याला अतिशय रामबाण पद्धतीने चांगला उपाय देऊन हे डिप्रेशन, सप्रेशन, लाज वाटणे किंवा मी माझ्या पार्टनरला सॅटिस्फाय करू शकत नाही म्हणजे गिल्ट वाटते, जे असमाधान वाटतं, त्या सर्वातनं बाहेर काढण्यासाठी हे चर्चासत्र ठेवलेलं आहे, जेणेकरून नवीन मॉडर्न गोष्टींचं या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि त्याचे हायलाइट्स आपण पुढच्या शुक्रवारी दाखवूया. नक्कीच. फोन यायला सुरुवात झालेली आहे कार्यक्रमात. आपल्या महत्त्वाचा विषय आहे. नमिता आहेत सोलापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला नमिता, काय समस्या आहे आपली? हॅलो सर. नमस्कार, बोला. बोला. सर, किसिंगमुळे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास व त्यावर काही परिणाम होतो का, त्याबद्दल सांगा. वा, छान. वर्ल्ड मेन्स्ट्रुअल डे. बरोबर. आज 28 तारीख आहे. आजचा दिवस हा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मेन्सेसमध्ये कशी निगा घ्यायची, कशी काळजी घ्यायची, ह्या मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये त्याला कशा प्रकारचे नॅपकिन वापरावे, सॅनिटायझर कसे वापरावे. इव्हन सांगतो 70% लोक खेड्यात राहणारे आहेत. बरोबर. त्यांना कसं नॅपकिन असतं माहीत नाही, कपडा कसा वापरायचा माहीत नाही. त्यामुळं इन्फेक्शन न्यूट्रसचे होतात, त्या संस्थेचे होतात, जेनेटल सिस्टीमचे होतात, फर्टिलाइज सिस्टीमचे होतात. त्याचबरोबर हे काय विचारतात की पॉसिबल आहे का किसिंगमुळे तुम्हाला कुठेतरी म्हणजे या ठिकाणी जे क्रॅम्प्स आणि मेन्स्ट्रुअलमध्ये होणारा पेन कमी होतो? नक्कीच होतो. रिझन काय आहे मागं? त्या मोमेंटरी फोरप्ले कंडिशनमध्ये जेव्हा किसिंग येतं ते वासोडायलेशन होतं, एन्डॉर्फिन्स तयार होतात आणि हे मॉलिक्यूल जे आहे ते ऑक्सिटोसिन हे जे मॉलिक्यूल आहेत, डोपॅमिन वगैरे, हे ती जागा रिलॅक्स करतात, फ्लो कमी करतात, पेन कमी करतात. म्हणून नक्कीच सांगेन अशा सिम्पल गोष्टी आहेत, पण त्या देखील ज्या निसर्गाने बनवल्या ते कुठेतरी तुमचं पेन, हेडॅक, बॉडी एक हा कमी करण्यासाठी नैसर्गिकरित्या मेडिसिन न घेता. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. दादा उबाळे आहेत जामखेड वरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दादा, काय समस्या आहे आपली? नमस्कार सर. नमस्कार, बोला. बोला दादा. काही पुरुषांच्या हाताच्या अंगठ्याला किंवा करंगळीला छोटेसे बोट आलेले असते, ओके. परंतु काम करत असताना त्याचा काहीही उपयोग होत नाही. ओके. म्हणून माझा प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे काही पुरुषांच्या हाताच्या अंगठ्याला किंवा करंगळीला जसे छोटेसे बोट आलेले असते, त्याप्रमाणे अपवाद एखाद्या पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टला छोटासा प्रायव्हेट पार्ट येऊ शकतो की नाही, त्याबद्दल सांगा सर. एक्सलंट. महत्त्वाचा सायंटिफिक क्वेश्चन. सायंटिफिक. नक्कीच. नक्कीच ही शंका बरोबर आहे. जेनेटिकली तुमचं आजोबा पंजाबांना किंवा कोणाची हिस्ट्री असेल, जेनेटिक हिस्ट्री असेल, जसं 2 अंगठे येतात त्याप्रमाणे अशा काही कंडिशन आहेत लिंगामध्ये अफेलिया म्हणजे बरेचदा लिंग तयारच होत नाही किंवा डबल. काय होतं, ती डेव्हलपमेंट होत असताना सेपरेशन किंवा युनियन, बॉडी कशी युनाईट झालेली आहे, सेंटरमधनं दोन्ही भाग एकत्र आले की तो एक होतो, नाही तर काय होतं मिडलाईनमध्ये फट मिळते, म्हणजे तुटलेलं ओठ आहे, टाळू आहे, हात दुभंगलेला आहे. त्याचप्रमाणे लिंगाच्या ठिकाणी देखील कधी हायपोस्पिडस होतं किंवा बायफेलिया, बऱ्याचदा एक डॉर्मंट आणि एक प्रॉमिनंट असं देखील लिंग दिसू शकतं. अशा वेळी घाबरायचं नाही. पहिल्यांदा त्याची क्रोमोझोमल स्टडी करावी लागते. गुणसूत्र 46 आहेत का, XS आहे का, XY आहे का. जेव्हा ते आपल्याला कन्फर्म होईल तसे आहेत तर शस्त्रक्रिया आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून अनवॉन्टेड भाग जो आहे तो काढला जातो आणि नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या सिंगल भाग ठेवून पुढील त्याची फ्युचरमधली ॲक्टिव्हिटी किंवा त्याचं मॅरेज किंवा तो इतर सेक्शुअल कंडिशन देखील करू शकतो. नक्कीच सर. पुढचा कॉल घेऊया. हरकत. रोहित आहेत बेळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रोहित, काय समस्या आहे आपली? नमस्ते डॉक्टर. नमस्कार, बोला. बोला. सर, मी तुमचं पुस्तक मला सोमवारी गावलेलं आहे. बर.
तुमचं पुस्तक वाचून मी थोडं हे सगळं इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे. गुड गुड, व्हेरी नाईस. अजून माझं थोडं मेल अट्रॅक्शन होत आहे आणि माझं पेनिस आता 10% एवढं स्ट्रॉंग व्हायचं राहिलेलं आहे. बर 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 बर. मी सगळं आता मास्टरबेशन सगळं कम्प्लीट बंद केलं करायला होतं. 10% एवढंच उरलं सर. म्हणजे मॅक्झिमम मध्ये सगळं केलं, मॅक्झिमम 100% केल्यामध्ये. गुड 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 गुड. आणि फूडवर तुम्ही काय काय सांगितलं डाएट सगळं करायला. बरं, आता उरलेलं काय करायचं ते विचारायचं तुम्हाला, बरोबर आहे? हो हो, मला नॅचरल करून मग टोटल कंटिन्यू स्ट्रॉंग कर विदाउट एनी मेडिसिन. हो हो, करूया करूया. मला वाटतं एकदा ह्यांना आपण स्टुडिओतच बोलू आपल्या. हो नक्कीच. कारण खरंच म्हणजे एक प्रकारचं त्यांना इंटरेस्ट आहे, त्यामध्ये चर्चा भाग घेतात, न लाजता न बुजता सगळ्यांचे प्रश्न मनातून मांडतात, ऍक्सेप्ट करतात. बदल झाले, चेंजेस झाले, बऱ्याचदा ड्युअलिटी होती तेही कमी झाली, हळूहळू त्यातनं बाहेर येतात. त्यांचं लग्न झालेलं आहे, मुलं आहेत. पण अशा संमिश्र भावना 15 ते 20 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत येत असतात. पण आपली जी कल्चरल फ्रेम आहे, टाइम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सेंटिंग, आपला ओन आणि नोन पार्टनर नेहमी सांगतो, सराउंडिंगमध्ये मॅच होणारं, दुसऱ्याला त्रास न होणारं, जेणेकरून आपल्या कुटुंबाला देखील त्रास न होणारं आणि समाजाला देखील त्रास न होणारं असं बिहेवियर आपल्याला मेंटेन करावं लागतं. आणि त्यातनं हे योगा प्राणायाम एक्सरसाइज मेंटेन ठेवा. आणखी पुस्तक वाचा, आणखी मन डायव्हर्ट करा, म्युझिक ऐका, आवडत्या गोष्टी करा, ड्रॉइंग करा, अशा खेळ खेळा, मैदानी खेळ आहे त्यातनं डायव्हर्ट व्हा. नक्कीच तुम्हाला आणखी इच्छित फायदा होऊन जाईल. नक्कीच सर. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. अश्विनी आहेत परभणीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अश्विनी, काय समस्या आहे आपली? सर, मला हे विचारायचं आहे की प्रेग्नन्सी मध्ये हस्तमैथुन करता येते का व त्याचे गर्भावर साईड इफेक्ट होतात का? आणि दुसरा असा प्रश्न आहे की हस्तमैथुन करणं हे चांगलं आहे? अच्छा 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 अच्छा, नक्कीच सांगूया तुम्हाला. हा एक सेपरेट टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. नक्कीच. मास्टरबेशन, हस्तमैथुन, बघा ही सायंटिफिक डेफिनेशन सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. लाजून बुजून कुठतरी जायचं करायचं मात्र सोडायचं नाही, रॉंग करायचं असं करायला पाहिजे का नाही? काय होतं, हार्मोनल बदल झाल्यानंतर जसं लाळ येते, डोळ्यातनं पाणी येतं, त्याच पद्धतीनं सिमेन तयार होणे, फिमेलमध्ये स्त्राव तयार होणे, त्या ठिकाणी उत्तेजन येणे, ऑर्गनमध्ये कठोरता येणे, फिमेलमध्ये त्या ठिकाणी सिक्रेशन तयार होणे, हे नॉर्मल आहे. बऱ्याचदा हे एक्सायटेशन एवढं होतं की जोपर्यंत त्याला तुम्ही तुमच्या टचने, सॉफ्ट टचने, हायजेनिक म्हणतोय आम्ही, त्यांनी जोपर्यंत त्याला शांत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते रिलॅक्सेशन मिळत नाही. मग अशा वेळेला एक अति तिथं माती, लिमिटमध्ये गोष्टी असतात. हायजीन महत्त्वाची आहे. हे लुब्रिकंट वापरून मिनिमम प्रमाणामध्ये त्यामध्ये तुम्ही केलं तर काही हरकत नाही. तर अशा प्रकारे काय विचारतं, गर्भावस्थेमध्ये असताना बरेचदा हार्मोनमुळे इच्छा वाढलेली असते. अशा वेळेला हायजेनिक पद्धतीने माइल्ड फॉर्ममध्ये तुम्ही केलं मास्टरबेशन तर हरकत नाही. पण एक्सेसिव्ह जे आहे ते बऱ्याचदा त्या ठिकाणी हानिकारक राहू शकतं. बऱ्याचदा इव्हन गर्भाला सुद्धा काही पहिल्या काही कंडिशन, ॲबॉर्शन, बॅड ऑब्सेसिव्ह हिस्ट्री असं काही असेल तर तज्ज्ञांना विचारल्याशिवाय करू नये. आणि एकच महत्त्वाचं सांगेन, लिमिटमध्ये करा आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकाचा रेफरन्स घ्या. गरज पडल्यास सेक्सॉलॉजी सेंटरचा भेटल्यानंतर नक्कीच त्यांना पुढची माहिती देण्यात येईल. नक्कीच. पुढचा कॉल घेऊया. हरकत. राज आहेत धारवाडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राज, काय समस्या आहे आपली? नमस्ते डॉक्टर. नमस्ते. बोला 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 बोलत राहा तुम्ही, आम्ही ऐकतोय. मला वाटतं काय की व्यत्यय आहे? फोनचा आपला घेऊया दुसरा प्रश्न. मला जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी, मी जसं काय मगाशी म्हटलं की बरोबर आहे. 50 नंतरचं सेक्स लाईफ नक्कीच. याबद्दल आपण बोलतोय. Sure. डिव्हाइस बद्दल मी मगाशी म्हटलं की हे जे डिव्हाइसेस आहेत, एकतर भारतामध्ये हो. अशा पद्धतीच्या डिव्हाइस असणं हा. हेच फार आश्चर्यकारक असू बरोबर आहे, शकतं बरोबर आहे. किंवा माहिती नसण्याचंही एक गोष्ट हो, असू हो, शकते, हो. कारण आपल्या संस्कृतीत ते कुठे बसत नाही. नक्कीच, नक्कीच. पण डिव्हाइस आलेले आहेत आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा वापर नक्कीच, होऊ नक्कीच. शकतो. हा. तर त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच सांगूया. प्रश्न जे काही चेंज आहे बॉडीमध्ये, बाबा तुम्ही म्हातारे झाले, ओल्ड झाले, वय झालं, हातात काठी लागते. हो. मग काठी घेऊन टेकत जाताना आपल्याला लाज वाटते का त्याची? नाही वाटत. मग जशी काठी हाताला लागली तसं इतर ऑर्गनलाही लागू शकते. अर्थातच म्हणण्याचा भाग काय, या ठिकाणी काही व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइसेस आहेत ज्याला की कठोरता येत नाही. बरेचदा त्या ठिकाणी काही स्प्लिंट आहेत, म्हणजे लिगली अलाउड असलेल्या गोष्टी आणि त्या डिव्हाइस वापरलं आणि न लाजता वापरून समोरच्या पार्टनरला सॅटिस्फाय केलं. नाही तर उगीच मनात कुजत बसून स्वतःही डिप्रेशनमध्ये जायचं, पार्टनरही जाणार, ट्रीटमेंट घ्यायची नाही आणि रिझल्टही नाही, हे कामाचं नाही. तर आपल्या जे कायद्याच्या मर्यादेत बसणाऱ्या गोष्टी ज्या अप्लाइड आहेत आणि तज्ज्ञांनी सेक्सॉलॉजी ॲडव्हान्सने दिलेल्या ॲडवाईस केलेल्या गोष्टी जर वापरल्या तर यांचं नक्कीच काम जीवन अतिशय चांगलं होईल. नक्कीच. सर, राज यांचा फोन पुन्हा हरकत कनेक्ट नाही. झालाय. घेऊया. राज बोला, धारवाडवरून बोलतायत. राज, विचारा प्रश्न तुमचा. नमस्ते डॉक्टर. नमस्कार, बोला. बोला. तर मास्टरबेशन फार करून आणि ते उजव्या हाताने केलं आणि बोट दुखतात का ओव्हर केलं तर? बरं बरं बरं, ठीक आहे. नक्की सांगूया तुम्हाला. हो हो, सांगतो तुम्हाला. म्हणजे हाताला त्रास होतो का विचारायचं, बरोबर आहे? ठीक आहे. हे बघा, सिंपल प्रश्न आहेत पण उत्तर देऊया आपण.
म्हणजे ह्यांच्यात काय कंडिशन असते तुम्हाला सांगतो मी. इतक्या सिव्हिअर प्रमाणामध्ये त्यांनी मास्टरबेशन केलेलं असतं की त्यांना शेवटी इजॅक्युलेशन व्हायचं बंद झालेलं असतं. मग ते बंद झाल्यानंतर तुम्ही किती वेळ हाताने करणार, पॉसिबल नाही. पण महत्त्वाची एक गोष्ट सांगेल, हातापेक्षा तुमच्या त्या लिंगाची त्या ठिकाणी काय होत चाललं ते बघा ना. त्या ठिकाणी ते सेन्सेशन गेले, रफनेस आला, त्या ठिकाणी लहान साईज आली, फ्रॅक्चर झाले, ह्याचा दुष्परिणाम होतो, नंतर कमजोरी येते. अशा गोष्टी सहसा करू नये. काही अधिक माहितीसाठी तज्ज्ञांना त्यांनी संपर्क करा. नक्कीच खूप महत्त्वाची माहिती आजच्या भागामध्ये सुद्धा आपण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अनेक वेळेला असं चर्चा होऊ शकते की अरे हे डॉक्टर काय सांगतायत, पण खूप महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो दुसरा भाग आहे की किती महत्त्वाचा आहे कारण आपल्याला माहिती नसते, किती महत्त्वाचं आहे कारण आपण त्याच्याबद्दल कुठेही विचारायला जात नाही, किती महत्त्वाचं आहे कारण आपण त्याच्या संदर्भात येणारे जे आजार आहेत या आजाराबद्दल कुठे वाच्यता करायला जात नाही. आपण बोलतो कधी माहिती आहे का, जेव्हा ते असह्य व्हायला लागतं. आपण बोलतो कधी किंवा डॉक्टरांकडे केव्हा जातो, जेव्हा ते शेवटच्या स्टेजला कुठेतरी येतं, जेव्हा कदाचित डॉक्टरांसुद्धा हेल्पलेस झालेले असतात. अशा वेळेला जाणं योग्य आहे का जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला जाणं योग्य आहे, तुम्हीच विचार करा. आणि या सगळ्या संदर्भातली जी उत्तरं आहेत ती सुखी जीवनाच्या मंत्रच्या पुस्तकात जशी आहेत तशीच ती दर शुक्रवारी होणाऱ्या आमच्या या कार्यक्रमात देखील आहेत. त्यामुळे कार्यक्रम पाहायला विसरू नका. ब्रेकवर जाणार आहे. ब्रेक नंतर एका महत्त्वपूर्ण विषयावरती सर बोलणार आहेत आणि तो विषय आहे स्विमिंगचा ब्रेनची कॅपॅसिटी किंवा मेमरीवर काय परिणाम होतो आणि त्याचा सेक्ससाठी काय फायदा होतो. या महत्त्वाच्या विषयावरती सर बोलणार आहेत. कुठे जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत. विश्रांतीनंतर सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दैफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर पुन्हा एक कार्यक्रमात फोन आलाय. सुनीता थोरात आहेत, त्यांना विचारायचा आहे प्रश्न. सुनीता बोला, काय समस्या आपली? सुनीता माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हॅलो, हा बोलते. बोला, विचारा, प्रश्न विचारा. हॅलो सर, ते माझे लेगवीचा त्रास होतोय म्हणून ते सिस्टोस्कोपी केले. हा, मग ते अजून त्रास कमी होत नाही, तर किती दिवसात कमी होईल? बर, वय काय तुमचं? वय 31 वर्ष. बर बर, त्याच्यामुळे काही संबंध करायला वगैरे काही त्रास होतो का त्याच्यामुळं? नाही, ते लेगवीला आलं ना जळजळते. बर बर, ठीक आहे, सांगूया तुम्हाला. हे बघा, या ठिकाणी जेनॅटो युरिनरी सिस्टीम निसर्गाने दोन्ही सिस्टीम सोबत बनवल्या. म्हणजे लघवीची ठिकाणी वर जागा आहे, योनीची जागा खाली आहे. काय होतं, पार्टनरचं इन्फेक्शन असेल तर बऱ्याचदा नुसतंच ह्या गोळ्या औषध देऊन मेडिसिन देऊन एकट्याला नीट होणार नाही. त्या ठिकाणी योनीच्या भागाचं इन्फेक्शन हे लघवीकडे जातं. लघवीत इन्फेक्शन झाल्यानंतर पीएच बदलते, युरिनरी इन्फेक्शन होतं. तर अशा केसमध्ये काय करायला लागेल, ह्यांनी तज्ज्ञांना भेटावं, दोघांचेही चेकअप करून दोघांनाही ट्रीटमेंट चालू केल्यानंतरच त्याला रिझल्ट मिळेल. आणखी काही कारणासाठी त्यांना काही तपासण्या लागतील. आपण नक्कीच भेटल्यानंतर ते करू आणि त्यांचा हा त्रास नक्कीच कमी होऊन जाईल. नक्कीच सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, त्यामुळे क्विज सारखा जो महत्त्वाचा भाग आहे त्याला सुरुवात करू. नक्कीच. मागच्या वेळेसचे विजेते राहुल पठारे जालन्याचे आपल्या सेंटरला आले. त्यांनी पुस्तक घेतलं, गिफ्ट घेतलं आणि आणखी आपली नवीन हिंदी आवृत्ती येते त्याची मागणी केली, कारण त्यांच्या काही एरियामध्ये ती पुस्तकं त्यांना द्यायची आहेत. त्यांचं मनापासून अगदी अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील यायचं असेल तर गिफ्ट घ्यायला एक चिठ्ठी काढायला लागेल. नक्कीच बघूया आपण आता कोण विजेता आहे काय नाही. हो, पाहूया. लकी पर्सनला जरा काही स्पेशल गिफ्ट यावेळेस मिळणार आहेत. आता आपण गेलो शिक्रापूरला. दत्ता राऊत यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? ब्लड प्रेशर आणि स्विमिंग ह्याचा एकमेकाशी काय संबंध आहे आणि त्याचा सेक्सला फायदा होतो का? नक्कीच होतो. अहो, ब्लड प्रेशरच्या गोळ्याचे साईड इफेक्ट झाल्याने सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला त्या ठिकाणी कमजोरी येते. स्विमिंग काय करतं, पेरिफेरीचा फ्लो वाढवतं, एंडॉर्फिन्स तयार होतात, हार्मोन्स तयार होतात, वेसल डायलेट होतात, म्हणजे आपोआपच बीपी कमी व्हायला, नॉर्मल व्हायला मदत होते. अतिशय अचूक उत्तर यांनी दिलं, त्यांचं परत एकदा अभिनंदन. आणि असाच प्रश्न विचारायचा असेल तर परत प्रश्न सांगायला लागेल पुढच्या क्विजमध्ये भाग घेण्यासाठी. त्यांचा प्रश्न आहे स्विमिंग आणि ब्रेन कॅपॅसिटी, ब्रेनची मेमरी याच्यावर काही फरक पडतो का? बरोबर आहे, बरोबर. आणि त्याचा स्विमिंगला कसा फायदा होतो हे नक्कीच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि हा जो शो मिस झाला असेल तर नक्कीच त्यांना हे उत्तर मिळेल. परत एकदा एक गोष्ट या ठिकाणी एक रिव्हिजन म्हणून सांगतो. काय होतं बऱ्याचदा की स्विमिंगमुळं ब्रेनमध्ये जो फ्लो आहे तो वाढलेला असतो. बरोबर. आणि ब्रेनचा फ्लो वाढल्यामुळे वेसल डायलेट होतात. जोपर्यंत हे स्टिम्युलेशन ब्रेनला जाऊन त्या ठिकाणी हिप्पोकॅम्पस आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे, या ठिकाणी ह्या नर्व्स नवीन तयार व्हायला लागतात, नर्व ग्रोथ फॅक्टर. आणि हे ग्रोथ फॅक्टर काय करतात, नवीन पेशी बऱ्याचदा वाटतं अशा तयार होत नसतील पण यामुळे या तयार होतात
नक्कीच त्यामुळे ब्रेनची मेमरी देखील वाढते, ब्रेनची कॅपॅसिटी देखील वाढते आणि इनडिरेक्टली प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि हिपोकॅम्पस हे सेक्सला उत्तेजन देतं. म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचं प्लेजर, ऑर्गॅझम हे तिथं त्या ठिकाणी कळत असतं. म्हणून हा फायदा असतो स्विमिंगचा. मला वाटतं प्रशांतजी नक्कीच आपण प्रश्न पण त्यांना विचारलेला आहे, उत्तर पण सांगितलेलं आहे, पण ते उत्तर त्यांना परत शो बघून ज्यांनी मिस केलं त्या पुढच्या गुरुवारपर्यंत द्यायचं आहे. आणि नक्कीच फोन करा, व्हॉट्सअप करा, मेसेज करा, ईमेल किंवा डिरेक्ट फोन लावून सांगा आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन तुमच्या शंकाचं समाधान करा. आणि 50 बद्दल आणखी काही सांगा तुम्ही. नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या विषयात सुद्धा सरांनी आपल्याकडून दिलेली आहे, मार्गदर्शन सरांनी केलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये या 20-22 मिनिटांच्या कार्यक्रमात आपण जेवढं माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तेवढी माहिती किंवा त्यातल्या काही शंका राहत असतील, फोन लागत नसेल, विचारता येत नसेल, प्रश्न राहिले असतील, अडचणी राहिल्या असतील, तुम्ही थेट सरांना संपर्क करू शकता. आत्ता TV स्क्रीनवरती सरांचे सेंटर्स कुठे आहेत ते सुरू आहे, सरांचा ईमेल ID चालू आहे, सरांचे वेबसाईट चालले, सरांचे व्हॉट्सअप नंबरचे चाललेत, सुखी जीवनाचा मंत्र जे पुस्तक आहे सरांचं ते कुठे मिळेल त्या संदर्भातला नंबरसुद्धा सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही सरांना संपर्क करू शकता आणि तुमच्या आयुष्यात असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यांचं निरसन करून घेऊ शका. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मला धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. पुढच्या शुक्रवारी रात्री 11 वाजता आपण नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.